मुलांच्या हातात मोबाईल देऊन आपणच त्यांना बिघडवतोय. पानोडी येथील अखंड हरिनाम सप्ताहात हभप अनिल महाराज कडलग यांनी पालकांचे टोचले कान. नमस्कार, झुंजार न्यूजमध्ये आपले स्वागत. सध्या सोशल मीडिया आणि मोबाईलच्या जगात आपली पिढी नेमकी कुठे चालली आहे असा प्रश्न उपस्थित होत असतानाच संगमनेर तालुक्यातील पानोडी येथे एका मोठ्या आध्यात्मिक सोहळ्यातून पालकांना मोलाचा इशारा देण्यात आला आहे. मुलांच्या हातात मोबाईल देऊन आपणच त्यांना वाईट सवयी लावतोय असे परखड मत प्रसिद्ध कीर्तनकार हभप अनिल महाराज कडलग यांनी व्यक्त केले आहे. पानोडी येथील अखंड हरिनाम सप्ताहाच्या तिसऱ्या दिवशी भाविकांची विक्रमी गर्दी पाहायला मिळाली. पाहुयात या सोहळ्याचा हा सविस्तर रिपोर्ट. संगमनेर तालुका आणि शिर्डी विधानसभा मतदारसंघातील पानोडी गाव सध्या भक्तीच्या रंगात न्हाऊन निघाले आहे. निमित्त आहे गावात आयोजित करण्यात आलेल्या सर्वसमावेशक अखंड हरिनाम सप्ताहाचे. गुरुवारी या सप्ताहाचा तिसरा दिवस होता. सकाळपासूनच विठू नामाचा गजर आणि टाळ मृदुंगाच्या नादाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. महिला, तरुण आणि अबालवृद्धांच्या उपस्थितीने सप्ताहाच्या मंडपात भाविकांचा जणू महासागर लोटला होता. यावेळी कीर्तन सेवा बजावताना हभप अनिल महाराज कडलग यांनी आपल्या ओघवत्या आणि विनोदी पण तितक्याच मार्मिक शैलीत समाजाच्या वास्तव परिस्थितीवर बोट ठेवले. आजच्या काळातील सर्वात मोठी समस्या म्हणजे मोबाईलचे व्यसन. महाराज म्हणाले की मुलं रडायला लागली की आपण लगेच त्यांच्या हातात मोबाईल देतो. हीच ती वेळ आहे जिथून आपण आपल्या पाल्याला वाईट सवयींची वाट दाखवतो. मुलांच्या चुकांकडे दुर्लक्ष केल्यास भविष्यात मुले गुन्हेगारीकडे वळू शकतात अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली. आईवडिलांचा विसर पडत चाललेली पिढी सावरण्यासाठी केवळ संस्कार हीच खरी शिदोरी असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. पोर शाळेमध्ये गेला, चौथीला होता, वही करून आणली आई, मी वही करून आणली. आता आई सुद्धा शाळी पाहिजे ना. बऱ्याच पोरांचं वाटोळा कोणा गेलं, आईनेच केलं. मला चूक जर झाली तर पदरा आली, चूक गेली तर पदरा आली. ही चूक मोठं झाल्यानंतर मला आपण नडते बरं का. ज्या टायमाला आपण ती उघडी केली पाहिजे. पोरांनी चोरी केली, वही करून आणली, आता आईना शिक्षा केली पाहिजे. पण आई तशी नाही म्हणली. आई काय म्हणली माहितीये का, बाळा माझ्या लग्नाचा कपाट आला, त्या कपाटामध्ये ठेव. पोरांची वही घेतली, कपाटामध्ये ठेवली. दुसऱ्या दिवशी पोरं पुन्हा शाळेमध्ये गेलं, कंपास चुरून आणला. आई मी कंपास चुरून आणला, ठेव कपाटामध्ये. तिसऱ्या दिवशी पोरं पुन्हा शाळेमध्ये गेलं, आई मी पेन चुरून आणला, ठेव कपाटामध्ये. त्या पोराला चोरीची सवय लागली. आता मला सांगा ते पोरगं मोठ्या पण पोलीस होईल का? चोर झालं, दरोडेखोर झालं, त्याला चोरी केली, बँक फोडली, बँक लुटली आणि त्याला फाशीची शिक्षा झाली. आणि विचारलं, बोल तुझी शेवटची इच्छा काय? तुम्हाला माझ्या आईला मला भेटायचं. कोणाला भेटायचंय? माझ्या आईला भेटायचं. त्याच्या आईला बोलून आणलं. तिची आई समोर उभी होती, तो सुद्धा समोर उभा होता. तो पळत पळत गेला, आईच्या गळ्यामध्ये पडला, आईचा कान तोंडामध्ये घेतला आणि कड दिशी. आता आई काय करायची? खेळणं द्यायची, खेळणं. आता काय देते? हा, मोबाईल देते. मला आपणच आपल्या पोरांचं वाटोळ येते. खरं सांगतो तुम्हाला, गोपीचंदाची आई होऊन गेली महिना होती. आपल्या पोरांना शिकवायचे. काय शिकवायचे? इंस्टाग्राम मध्ये शिकवत, फेसबुक नाही, पाळण्यामध्ये टाकलं ना, पाळण्यामध्ये तर सुंदर ओव्या म्हणायची. कशा ओव्या म्हणायची? कशावर सांगू तुम्हाला? फार गोड ओव्या म्हणायची. एवढ्या वारकरी शिक्षण संस्था आहे. आता उन्हाळा सुरू झाला का बाळ संस्कार शिबिर होतात. काही लोक नाव ठेवतात यांचा धंदाचे. याचा धंदा नाही. सांगू तुम्हाला, काही संस्थेमध्ये 100 विद्यार्थी आहेत. महाराजांच्या संस्थेमध्ये काही विद्यार्थी आहेत. माझ्या संस्थेमध्ये सुद्धा काही विद्यार्थी आहेत. विचारा, महाराज सगळे मुलं वादक होते याची काही गॅरंटी देऊ शकत नाही. सगळे मुलं कीर्तनकार होती गॅरंटी देऊ शकत नाही. सगळे मुलं गायन करतील गॅरंटी देऊ शकत नाही. पण एक वाक्य सांगू तुम्हाला, ते मुलं मोठं झाल्यानंतर आईला आई आणि बाईला बाई म्हणल्याशिवाय राहणार नाही. जगामध्ये सर्वात मोठा संस्कार आहे, फार मोठा संस्कार आहे. सांगू तुम्हाला, जर आपण आपल्या पोरांना संस्कार जर दिले नाही ना, तर अंतकाळी आपल्याला एकच म्हणावं लागेल. काय म्हणावं लागेल? जन्म देऊनी आम्ही पोराला सुख दुःख कितीतरी सायलर सायलर सायलर. लगीन झाल्यावर माई बाप सोडून पोरग वेगळं राहिलं. 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 Yeah.
कडलग महाराज म्हणाले की नुसता प्रपंच करून चालणार नाही, प्रपंचासोबत परमार्थही करा. जगात सर्वात श्रेष्ठ संपत्ती म्हणजे संस्कार आहेत. आज मोबाईलमुळे संवाद हरवलाय, तो पुन्हा मिळवण्यासाठी वारकरी संप्रदायाचे विचार आत्मसात करा. या सप्ताहाचे वैशिष्ट्य म्हणजे शिस्तबद्ध नियोजन आणि अखंड महाप्रसाद सेवा. तिसऱ्या दिवशी पाबळ, गुळवे, शिंदे, साकुरे, शिरतार आणि गफले परिवाराच्या वतीने अन्नदानाची सेवा देण्यात आली. हजारो भाविकांनी शिस्तीत महाप्रसादाचा लाभ घेतला. गावातील तरुण मंडळी आणि ग्रामस्थांच्या एकजुटीमुळे हा सोहळा अत्यंत यशस्वीरित्या पार पडत आहे. पानोडी ग्रामस्थांनी आयोजित केलेला हा सप्ताह केवळ धार्मिक कार्यक्रम न राहता तो समाज प्रबोधनाचा एक मोठा मंच ठरला आहे. अनिल महाराज कडलग यांच्या विचारांनी अनेकांचे डोळे उघडले आहेत, यात शंका नाही. ब्युरो रिपोर्ट, झुंजार न्यूज, पानोडी. व्हिडिओज लाईक व सबस्क्राईब करा. धन्यवाद. पन्नास वर्षांची परंपरा, शेतकऱ्यांचा श्वास, ग्राहकांचा विश्वास. दादा, दूध द्या. हे घ्या. नको, मला फक्त राजहंस दूध द्या. हे घ्या, राजहंस दूध. महाराष्ट्रातील हजारो शेतकऱ्यांच्या मेहनतीतून शुद्धतेची परंपरा जपणारा एक विश्वास गेली 50 वर्ष प्रत्येक घरापर्यंत पोहोचतोय. महाराष्ट्राच्या सहकार क्षेत्रातील अग्रगण्य डेअरी असलेली राजहंस म्हणजे गुणवत्तेची खात्री, शुद्धतेचे वचन आणि प्रत्येक कुटुंबाचा विश्वास. राजहंस दूध, 50 वर्षांची परंपरा, शेतकऱ्यांचा श्वास आणि ग्राहकांचा विश्वास. तुमच्या घरासाठी स्मार्ट सोलार सोल्युशन शोधत आहात? पुढील 25 वर्षांसाठी वीज खर्चातून बचत करायची आहे का? आज घेतलेला एक स्मार्ट निर्णय तुमच्या पुढील 25 वर्षांची मोठी बचत करू शकतो. श्रीपाद सोलार सिस्टीम सोबत लावा प्रीमियम क्वालिटी सोलार सिस्टीम आणि मिळवा वीज खर्चात मोठी बचत. रेसिडेन्शियल, कमर्शियल आणि इंडस्ट्रीयल साठी मिळवा विश्वासार्ह सोलर सोल्युशन्स आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सोलार साठी मिळवा 78,000पर्यंत सरकारी सबसिडी, योग्य इन्स्टॉलेशन, प्रोफेशनल सर्व्हिस आणि 25 वर्षांच्या वॉरंटी सह तुमच्या घरासाठी मिळवा उत्तम सोलार सोल्युशन. आज सोलार निवडा, दर महिन्याला हजारोंची बचत करा. तुमच्या घरासाठी योग्य सोलार सोल्युशन मिळवण्यासाठी आजच श्रीपाद सोलार सिस्टीमशी संपर्क करा.